नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा जरंडेश्वरच्या पायथ्याला आलेलो आहोत. आज 15 ऑगस्ट. आज मी प्राध्यापक डॉक्टर क्षत्रिय आणि माझ्याबरोबर माझे मित्र प्राध्यापक आदाटे सर, आम्ही दोघंही आज या ठिकाणी जरंडेश्वरला नेहमीप्रमाणे स्वच्छतेला निघालेलो आहोत. आज 15 ऑगस्ट, तसेच श्रावणी पहिला शनिवार या निमित्ताने बरेचसे भाविक या ठिकाणी येत आहेत. आणि हे बघा, भाविकांनी केलेला हा उद्योग माझे मित्र प्राध्यापक आदाटे सर हे निस्तारत आहेत. एकूण 1200पेक्षा जास्त पायऱ्या असणारा जरंडेश्वर या ठिकाणी हनुमान आणि रामाचं मंदिर आहे. तर आमची विनंती आहे की त्यांनी आपल्या प्लॅस्टिक बाटल्या कमीत कमी या कचऱ्याच्या डब्यात तरी टाकाव्यात. हे बघा, माणसांना असं चक्कर येतात, वर जाताना त्रास येतो. कैसा लगा मेरा मजाक? हे बघा, कचऱ्याचं दर्शन मारुतीच्या आधी आपल्याला होतो. आता आपण जवळपास 1210 ते 1220 पायऱ्या सोडून वर आलेलो आहोत. आणि आल्याच आपल्याला भाविकांनी खाऊन अशा पद्धतीने प्लास्टिकचा कचरा टाकलेला आहे, ते आपण पाहू शकता. देव त्यांचं भलं करो. जय श्रीराम. आता तुम्ही जरंडेश्वर डोंगरावरती दर्शनासाठी आलेला आहात. या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या मदतीला आहे. आम्ही सगळे प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय जेऊर या ठिकाणावरून आलोय. तुम्ही तुमच्याबरोबर ती येताना पिशव्या आणताय, बरोबर, आणि देवासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणताय. ज्या गोष्टी आपण इथं आणतोय त्या गोष्टी आपण परत न्या, किंवा आपल्यासाठी इथं डस्टबिनची पण व्यवस्था केलेली आहे. जरंडेश्वरशी काम करणाऱ्या 2-3 संस्था इथं आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथली सगळी जी प्रशासन व्यवस्था आहे तर ती सगळी वेगवेगळ्या सोयीसुविधा, त्याचबरोबर वृक्षारोपण आपल्यासाठी केलेलं आहे. जय जरंडेश्वर. आत्ताच माझे मित्र आदाटे सर यांनी आवाहन केलं आणि त्या निमित्ताने आता आम्ही लगेचच स्वच्छतेला सुरुवात करणार आहोत. त्यातलं पहिलं काम आम्ही हे करणार आहोत की इथं जी नारळ भरलेली आहेत, ही भरलेली नारळ आता आम्ही काढून घेणार आहोत. आणि या निर्माल्यामधून सुद्धा प्लॅस्टिक पिशव्या काढणार आहोत. या ठिकाणी जरंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला या ठिकाणी भक्त भाविक नारळ फोडत असतात आणि या ठिकाणी हे डस्टबिन ठेवलेलं आहे. या ठिकाणी जरंडेश्वर देवस्थानाच्या जे कोणी या ठिकाणी ट्रस्टी वगैरे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणचा कचरा इकडं तिकडं न जाता तो डस्टबिनमध्ये व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आम्ही जरंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला श्री जरंडेश्वर दास मारुतीचं दर्शन होतं आहे, पण याच्या मागच्या बाजूला असणारी जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी बघायला मिळते. देवस्थानानं या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे भक्त मंडळी जे निम्म श्रीफळ फोडून या ठिकाणी ठेवतायत, तर तीच व्यवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. बघा, या ठिकाणी किती हे जे श्रावणात या ठिकाणी किती निम्मी नारळाची जी भकलं आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आता माझे मित्र आदाटे सर हे पुन्हा आता स्वच्छतेचे कार्य करत आहेत.
आमचे जे स्वयंसेवक आहेत ते पण या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सेवेकरी आहेत, त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या ठिकाणी होतं आहे. आम्ही इथं डिग्रेडेबल हे सगळे याच्यात टाकतो आहे आणि नॉन डिग्रेडेबल प्लॅस्टिक या पोत्यामध्ये गोळा केलेले आहे आणि अशाच पद्धतीने भाविकांनी करावं जेणेकरून आणि हे प्लॅस्टिक पुन्हा आम्ही खाली नेऊन रिसायकलिंगला पाठवणार आहोत. जय श्रीराम. आज श्रावणातील पहिला शनिवार आणि आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. या दिनानिमित्त जरंडेश्वरला हे माझे विद्यार्थी किशोरजी चुकले, त्याचबरोबर आदित्य, ओंकार, आदित्य आणि हे सर्व विद्यार्थी आलेले आहेत. स्वच्छता करण्यासाठी, सर्व भक्ती करण्यासाठी येतात, पण हे आमचे विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे असून भक्ती करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मी आधी धन्यवाद मानतो आणि नंतर त्यांना प्रसाद देतो. तर आम्ही आता कार्याला लगेच सुरुवात करणार आहोत. हे आमचे विद्यार्थी आता डस्टबिन मोकळे करायला सुरुवात केलेली आहे. 10 मिनिटात हे डस्टबिन आता खाली होणार आहे. आमचे विद्यार्थी मंदिराच्या चारी बाजूनी आता स्वच्छता करत आहेत की जो परिसर प्लॅस्टिकमुळं अस्वच्छ झालेला होता. तर हे स्वच्छतेचं कार्य हेच खरं भक्ती आहे असं मी नेहमी मानत असतो. गेली 2 वर्ष आम्ही प्लॅस्टिक मुक्त जरंडेश्वर ही मोहीम इथं राबवत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांनी जरंडेश्वरच्या पूर्ण याला फेरा मारून संपूर्ण कचरा गोळा केलेला आहे. प्लॅस्टिक वेगळं करत आहे, बाटल्या वेगळ्या आहेत आणि प्लॅस्टिक वेगळं आहे. या ठिकाणाहून आम्ही संपूर्ण स्वच्छता राबवत आहे. लोकांचं प्रबोधन करण्याच्या उद्दिष्टाने आज आम्ही बरोबर शनिवारी या पहिल्या श्रावणात आलेलो आहोत आणि लोकांना कमीत कमी आपण कचरा टाकून पाप करत आहोत याचं नॉलेज द्यावं या दृष्टिकोनातून आज आमची ही मोहीम चाललेली आहे. कचरा स्वच्छ करून कुठंतरी आपण देवाचं उत्तराई होऊ. हे माझे विद्यार्थी, यांना मी बोलवलं नव्हतं, ते फक्त दर्शनासाठी आले होते, तरीसुद्धा ते आज काम करत आहेत. त्यांचे खूप खूप आभार. जय श्रीराम. जय श्रीराम. संपूर्ण परिसरात फिरून हे बघा आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ 10 मिनिटात हे सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा याच्यात पण बघा लोकांना कळत नाही डिग्रेडेबल नॉन डिग्रेडेबल सगळे एकत्र टाकत असतात, ते आता आम्ही वेगळं करणार आहे. हे मी नेहमी करत असतो. यातलं डिग्रेडेबल मी वेगळं काढणार आहे आणि पत्रावळ्या मी वेगळं टाकणार आहे. हे डिग्रेडेबल आपण इकडे टाकून दिलं, पत्रावळ्या बाहेर काढल्या. हे बघा लोकांना कळत नाही डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल. डिग्रेडेबल म्हणजे कुजणारा आणि नॉन डिग्रेडेबल म्हणजे न कुजणारा. ही प्लॅस्टिक न कुजणारी आहे. त्याच्यात लोकांनी हे आपलं जे कुजणारं आहे, कारण हे पुन्हा खाली नेणं एवढं सोपं नसतंय, म्हणून आम्ही हे बाहेर काढून ते पुन्हा योग्य ठिकाणी टाकून कचऱ्याच्या ठिकाणी आम्ही आता यातलं प्लास्टिक काढून घेत आहोत. आपण आता हे बघत आहोत. मगाशी आम्ही ज्या वेळेला शूट घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला या डस्टबिन पूर्णपणे भरलेला होता, हा पण पूर्णपणे भरलेला होता आणि याच्यामध्ये लोकांनी डिग्रेडेबल नॉन डिग्रेडेबल सगळं एकत्र टाकलेलं होतं. आम्ही आता प्लास्टिक बाटल्या वेगळ्या काढलेल्या आहेत, फक्त प्लास्टिक वेगळी काढलेली आहे आणि इथं पत्रावळ्या हे वेगळे काढलेले आहे. अशा पद्धतीने आम्ही कचऱ्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं आणि या व्हिडिओद्वारे आम्हाला हा संदेश पोचवायचा आहे की लोकांनी आपला कचरा सोबत न्यावा. अशा देवस्थानावर या ठिकाणी कचरा करू नये. जरंडेश्वर येथे आलेले हे माझे विद्यार्थी, त्यांनी फार मोठी मदत केलेली आहे आम्हाला. माझ्यासोबत ते हे प्लास्टिक बाटल्या गोळा करू लागलेत आणि आता हे एवढं मोठं पोतं, आता ही तिघी पोतं ही खाली घेऊन खाली टाकणार आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. जय श्रीराम. आम्ही विद्यार्थ्यांना मी पलीकडं घेऊन स्वच्छता केली आणि ते माझे मित्र आदाते सर, त्यांनी आता एका बाजूला निर्माल्य आणि एका बाजूला प्लॅस्टिक कचरा असं वेगवेगळं गोळा केलेला आहे आणि ते इथं लोकांना सांगत आहेत की इथं कचरा करू नका, स्वच्छता ठेवा. आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला हेच म्हणायचं आहे की लोकांनी आपला प्लास्टिक कचरा खाली न्यावा, आपल्याजवळ ठेवावा. पासून या 2 ग्रामभक्तांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही या ठिकाणी निर्माल्य एका बाजूला आणि तिकडच्या बाजूला प्लॅस्टिक असं नियोजन केलं. इथून हे लोक टाकून नारळ, चांगला नारळ इथे टाकतायत आणि पावलेला नारळ आम्ही तिकडं टाकतो आहे आणि ते पुन्हा एका ठिकाणी खड्डा करून त्याच्यात खत होईल अशा ठिकाणी त्या दादा लोकांनी आम्हाला मदत केली.
आणि आम्ही सर्वांना हीच विनंती करतो की आपण श्रीरामाची भक्ती करतो, हनुमानाची भक्ती करतो, तर अशा ठिकाणी आपण प्लॅस्टिक कचरा शक्यतो टाकू नये. आपला प्लॅस्टिक कचरा आपणच न्यावा. या ठिकाणी हनुमानाची एक पवित्र अशी मूर्ती आहे. अशा प्रकारे आम्ही जरंडेश्वरला आलो आणि आता स्वच्छता करून काही पोती आम्ही खाली आमच्या विद्यार्थ्यांच्या गडवी पाठवलेली आहेत आणि काही पोती घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत. माझ्याबरोबर आमचा हा एक विद्यार्थी विक्रम. जरंडेश्वरवर आलेले जे परमभक्त आहेत त्यांनी केलेला जो कचरा आहे तो आपल्याला इथं बघायला मिळतो. हे असेच भक्त आहेत जे खालनं बाटल्या घेऊन येतात आणि वर कचरा करून खाली परत जातात. आम्ही आता वरून एवढी सगळी पोती घेऊन खाली आलो आहेत आणि आम्हाला भेटण्यासाठी आनंदराव फाळके नाना हे आलेले आहेत. जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समितीमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि आज आम्हाला ही जी सगळी पोती मिळालेली आहेत ही जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समितीने आम्हाला दिलेली आहेत. त्यांचे आम्ही आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि ह्या लोकांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतो. आता ह्या आधाटे सर आणि क्षत्रिय सर दोघांचं आभार मानावे एवढे थोडेच आहेत, कारण जरंडेश्वर ठिकाण हे त्यांचे नंदुरबार जिल्ह्यातलं गाव आहे. त्यांचं राहतात लोणंदला आणि दुटीला आहे देऊरला. तिथून येऊन 100 दिवस दिलेले आपल्या देवस्थानसाठी. विचार करा, प्लॅस्टिकचं इतकं अख्खं जग हैराण झालेलं आहे. माणूस सोडतोय का वापरायचं, पाणी पिऊन वाटेल तिथे टाकतोय आणि प्राध्यापकही दोघंही हे डोक्यावर कचरा घेऊन येत आहेत खाली. की आमच्या गावासाठी खरंच हे दोन अगदी कुठल्या शब्दात आभार म्हणून माझ्याकडे शब्द नाहीत आणि हे असंच आमच्या गावाने सहकार्य केलं मी पाहिजे. विनंती करतो मध्ये थांबवून की तुम्ही थोडासा जरंडेश्वर विषयीचा इतिहास सांगा. आता जरंडेश्वरचा इतिहास म्हटला तर पुरी ग्रंथांमध्ये अशी नोंद आहे की ज्यावेळेला हनुमानाने द्रोणागिरी आणली त्यातून 2 खडे पडल्यात, एक पुरंदर किल्ला आणि आपला दुसरा हा जरंडेश्वर किल्ला. आणि ऐतिहासिक महत्त्व म्हणाल तर आमचा जिल्हा सातारा जिल्हा आहे. सातारा, सा म्हणजे सात्विक, ता म्हणजे तामस आणि रा म्हणजे राजस, तिन्ही गुणांचा मिळून बनलेला आहे. एक तर तो कोणाच्या वाटं जाणार नाही, पण कोण गेला तर त्याला सोडणार नाही असा सकत जमिनीतला हा अन्न खातो माणूस बी तसा जल्ला आहे. आणि या सातारा जिल्ह्याने स्वराज्याला 2 सेनापती दिलेले आहेत. बोसरं म्हणून गाव आहे खटाव तालुक्यात, सातारा जिल्हा. प्रतापराव गुजर स्वराज्याचे 3रे सेनापती. स्वराज्याचे 2रे सेनापती हंबीरराव मोहिते, तेही सातारा तालुक्यात आहे. हंबीरराव मोहिते तळबीड गाव आहे. आणि त्याच्याही पुढचं ऐतिहासिक महत्त्व जर म्हणाल तर झाशीच्या राणीचं माहेर साताऱ्याला लागून आहे धावडशी, तिथल्या झाशीच्या राणी. अशा भूमीमध्ये हा जरंडेश्वर देवस्थान वसले, स्वयंभू देवस्थान आहे. रामदास स्वामींचं 3 दिवस वास्तव्य होतं तिथे आणि त्यांच्या हस्ते ती मूर्ती ही झालेली. समोर आता आपल्याला दिसतोय नांदगिरी किल्ला. त्याला पहिलं नंदगिरी म्हणत होते कारण नंद राजानं बांधला अशी नोंद आहे. तर नंदगिरी म्हणता म्हणता नांदगिरी म्हणायला लागले. आता कल्याणगड आहे. तर तिथे धुमाळवाडी म्हणून गाव आहे रेकॉर्डला, पण नांदगिरीच म्हणतात. एकही घर धुमाळांचं नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो धुमाळ गेले कुठं. तर किल्लेदार होते त्यावेळेला. किल्ला जो गेला तर तिथून किल्लेदार निघून गेले. 52 आडनावांची माणसं आहेत तिथं, धुमाळ एकही नाही तिथं आहे. आता तुम्ही इथून त्या चंदनवंदन किल्ले जर बघाल ना, 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानला मारल्यानंतर शिवाजी राजांनी दुसऱ्या दिवशी इथे ताब्यात घेतलेले आहेत किल्ले. हे एक ठिकाण आहे बघा. इतकं ऐतिहासिक भूमीत आपण आहोत. हे देवस्थान आहे, पण त्याचे आमचं गाव किंवा ग्रुप म्हणा, जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक आहे, जय जरंडेश्वर ग्रुप आहे, की अजून आता या शाळेत यांची एकच सूचना आहे आम्हाला, एवढे काम करतायत की अशा जाळ्या त्यांना बनवून द्यायचे आहेत. आता ते 1-2 महिन्यात काम होईल आपलं, पण ते काम तर होईलच. पण आमचं पुढचं संकट असं आहे की हा प्लॅस्टिकचा वापर कमी कसा होईल. आज विचार करा, गाईची वासरं म्हशी वगैरे खाल्ल्या ना काय अवस्था, ते प्राण जाईल की नाही. आपण एक साधा जीव मुंगी निर्माण करू शकत नाही आणि असे प्राणी कितीतरी मरत आहेत. मग माणूस कधी काळजी घेणार, माणूस आहे की नाही. ते कमीत कमी थांबलं पाहिजे. तर आम्ही जनजागृती करतोय, त्या लोकांना तर आभार माना एवढे थोडे आहेत. आणखीन एक ऐतिहासिक ठिकाण सांगायचं राहिलं ते, ज्यावेळेला तुम्ही जरंडेश्वरावर जाता ना, संगम माहुलीचं ठिकाण तुम्हाला दिसतं. संभाजी राजांचं सज्जनगडावर वास्तव्य होतं आणि त्यावेळेला
अवघे 30 जण घेऊन आले होते घोडेस्वारीबरोबर संगम वाडीवर. सगळ्यांना माघारी पाठवलं आणि संभाजी राजांनी नदीच्या पलीकडे स्वराज्य होतं, अलीकडे मोगलांचं राज्य होतं. पुरामध्ये उडी टाकून तिकडे आले, दिलेर खानला मिळाले त्यांनी. असे ऐतिहासिक प्रसंग खूप आहेत. तर त्या भूमीत आपण आलोय, ते लोक येत आहेत, पण इथले जिथं पिकतं तिथं खपत नाही असं म्हणतात ना. आपल्या लोकांना एवढं नाही आहे, पण किती लांब लोक येतात. ठीक आहे, धन्यवाद नाना. आपण आमचं कौतुक केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पण आम्ही आपल्या कौतुकापेक्षा आम्हाला या ठिकाणी लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने इथं स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन इथं लोक कशी जरंडेश्वर प्लास्टिकमुक्त ठेवतील हेच आमचा उद्दिष्ट आणि ध्येय आहे. तर आता मी या व्हिडिओला एंड करीत आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपणही स्वच्छता करा. आपण आपली देवस्थानं, आपली मंदिरं, आपले किल्ले यांना स्वच्छ ठेवून अशीच मी अपेक्षा बाळगतो आणि इथंच व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.